अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत आणि हा अनुभव खरंच खूप स्वामींची दिव्य प्रचिती देऊन जातो. स्वामींची कृपा जर आपल्यावर असेल तर खरंच काळ आणि वेळसुद्धा स्वामी आपल्यावरची दूर करत असतात. आपल्याला त्या संकटातून स्वामी सोडवत असतात. असा हा अनुभव आहे. तर चला कुठलाही वेळ न घालवता आपण अनुभवाला सुरुवात करूया. हा अनुभव आहे सुमतीबाई खाडे यांचा. सुमतीबाई खाडे या साताऱ्याजवळ राहणाऱ्या आणि त्या विधवा होत्या. त्यांचा एकुलता एक मुलगा मुंबईत नोकरी करत होता. सुमतीबाईंचं आरोग्य अचानक बिघडलं. डॉक्टरांनी सांगितलं की कॅन्सर आहे आणि फार काळ आता तुमच्याकडे नाही. मुलगा सुट्टी घेऊन आईकडे आला होता. आई दिवसेंदिवस खचत होती. उपचार चालू होते पण शरीर आणि मन दोन्हीही थकून गेलं होतं. एक रात्र ती एकटीच देवघरात बसली होती. डोळ्यात अश्रू होते. तिने हळूच फुलांना हात लावला आणि म्हणाली, स्वामी, माझं आयुष्य आता तुमच्याच हाती आहे. तूच आई वडील आहेस. माझा मुलगा अजूनही लग्न झालेला नाही. त्याला आधार हवा. मी काहीच मागत नाही. फक्त थोडा वेळ वाढवा स्वामी. बाकी तुमची इच्छा. त्या रात्री तिला दर्शन झालं. स्वप्नात नव्हे, ती स्वतः सांगते की भिंतीजवळून धुरासारखा प्रकाश आला आणि एक तेजस्वी स्वरूप उभं राहिलं. स्वामींनी तिच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाले, माऊली, तुझं प्रेम आणि त्याग पाहून आम्ही पिळवटले गेलो. तू अजून 10 वर्ष राहशील. काळजी करू नकोस. तेवढ्यात तो प्रकाश विरघळला. दुसऱ्या दिवशी तिच्या शरीरात कमालीचा उत्साह होता. जेवण घेतलं. स्वतः उठून चालली. डॉक्टरांनी टेस्ट केल्या आणि कॅन्सरचं निदान नाकारले. सगळेजण चकित झाले. आज 8 वर्षे झाली. सुमतीबाई अजूनही म्हणतात, माझ्या देहात जीवाचं पुन्हा संचार करणं म्हणजे चमत्कार नव्हे, तर ती स्वामींची कृपा होती आणि त्यांनी माझा मुलगाही योग्य संसारात स्थिर केला आहे. तर बघा स्वामी भक्तांनो, असा आहे या ताईंचा अनुभव. खरंच आपण जर स्वामींची मनापासून सेवा केली, आपले कर्मच कुठेतरी चांगले असतील आणि आपला जर स्वामींवर प्रचंड विश्वास असेल तर स्वामींना सुद्धा कृपा करावीच लागते. लक्षात घ्या, चमत्कार असेच होत नाही. आपला विश्वास बघून स्वामी चमत्कार करत असतात. आपण त्यांच्यावर किती विश्वास ठेवतो. आपल्याला विश्वास हवा की कितीही संकट आलं तरी स्वामी शक्ती माझ्या पाठीशी आहे. ते मला सांभाळून घेतील. ते मला प्रत्येक संकटातून तारतील. हा जर विश्वास आपल्यावर असेल तर ते संकट कितीही मोठं असू द्या, लक्षात घ्या, ते संकट तुमच्यासमोर काहीच नसतं जेव्हा ही स्वामी शक्ती तुमच्या पाठीशी उभी असते. म्हणून आपला फक्त स्वामींवर विश्वास हवा की काही झालं तरी मला तारणारे स्वामी आहेत. कितीही मोठं संकट येऊ द्या, मला तारणारे स्वामी आहेत. ते मला प्रत्येक संकटातून सोडवतील. हा जर विश्वास आपल्याला असेल ना, आणि निशंक विश्वास आपल्याला ठेवायचा असतो. आपल्या मनात थोडीही शंका येता कामा नये. आपण कितीही स्वामींची सेवा करत असाल, पण जर आपल्या मनात थोडी जरी शंका आली तरीही त्याचा अर्थ असा होतो की आपला स्वामींवर विश्वास नाही आहे. म्हणूनच लक्षात घ्या, तुम्ही स्वामींची कितीही सेवा करा, तुम्हाला सेवेला वेळ असेल नसेल, तुम्ही जी काही तोडकी मोडकी सेवा करत असाल स्वामींची, तुम्ही स्वामींचं नामस्मरण करत असाल, फक्त त्यामध्ये विश्वास असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपण जितका स्वामींवर विश्वास ठेवतो ना, तेवढे स्वामी आपल्याला जवळ असतात आणि स्वामींची कृपाही आपल्यावर तेवढीच राहत असते. म्हणून सेवा करा किंवा नका करू. बघा, सेवा करून आपण आपले भोग जे आहे ते कमी करत असतो. म्हणून सेवा करणं हे आपल्या भक्तांचं काम आहे. पण निस्वार्थ सेवा करा. स्वामींवर प्रचंड विश्वास ठेवून सेवा करा. जी काही सेवा करता, बघा, आपण सेवा करतो ती फक्त आपल्या स्वार्थासाठी असते. आपल्याला असं वाटतं की मला स्वामींनी हे द्यावं ते द्यावं. पण कधीतरी स्वामींसाठी फक्त सेवा करून बघा. ही स्वामी आई तुम्हाला कधीही कशाची कमी पडू देणार नाही. कारण की आपण आत्तापर्यंत जी काही सेवा केली आहे ती फक्त आपल्यासाठी केलेली आहे. स्वामींसाठी आपण सेवा क्वचितच करतो किंवा करतही नाही. पण बघा, तुम्ही फक्त एक माळ रोजची अशी घ्या जी फक्त स्वामींसाठी आहे, ज्यामध्ये आपला कुठलाही स्वार्थ नाही, ज्या सेवेमागे आपल्याला स्वामींना काहीही मागायचं नाही आहे. अशी सेवा स्वामींसाठी तुम्ही
तुमच्या परीने जी काही होईल ती तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा ही स्वामी आई कशी तुमच्या पाठीशी उभी राहते. असेही आपले स्वामी आपल्या पाठीशी असतातच, पण जेव्हा आपण निस्वार्थ भावनेने सेवा करतो ना, तेव्हा खरंच सांगते स्वामींची कृपा आपल्यावर होते आणि आपल्याला इतकं स्वामी देतात की आपल्याला स्वामींना मागायलाही काही उरत नाही. पण त्यासाठी काय महत्त्वाचं आहे की विश्वास ठेवून आपल्याला सेवा करायची आहे, निस्वार्थ भावनेने सेवा करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेवा करत असताना आपले कर्म चांगले असणं महत्त्वाचं आहे. कारण की एकीकडे आपण सेवा करतो, तुम्ही कितीही तासनतास बसून स्वामींची सेवा केली, पण तुमचे जर कर्म दुसरीकडे चांगले नसतील, तुम्ही कोणाला शिव्याशाप देत असाल, कोणाबद्दल वाईट बोलत असाल, तर त्या सेवेचं फळ तुम्हाला कधीही मिळत नाही आणि स्वामींनासुद्धा असे भक्त कधीच आवडत नाही. म्हणून जी काय तुम्ही सेवा करता, तुम्ही जी काही स्वामींची तोडकी मोडकी सेवा करतात किंवा तासनतास बसून तुम्ही स्वामींची सेवा करता, तुम्ही कितीही स्वामींची सेवा करा, त्यात महत्त्वाचं एकच आहे की आपला विश्वास हवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपले कर्म चांगले ठेवायचे आहेत. लक्षात घ्या, जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतो किंवा दुसऱ्यांचं चांगलं व्हावं म्हणून आपण प्रार्थना करतो, तेव्हा स्वामी आपली दखल घेत असतात आणि कर्माचे फळ बघा प्रत्येकाला मिळतात. आज ना उद्या प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळं मिळतातच, ते कुठेही चुकत नाही. म्हणून तुम्ही जे काही कर्म करणार आहात त्याचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस मिळणार आहे. म्हणून आपले कर्म जर चांगले असतील तर आपल्याला भीती राहत नाही की आपलं काही वाईट होईल. म्हणून लक्षात घ्या की आपले कर्म चांगले असतील ना तर आपल्याला फळसुद्धा चांगलंच मिळणार आहे. आणि त्याच्याचबरोबर जर आपण स्वामी सेवा केली तर स्वामी शक्ती आपल्या पाठीशी उभी असते. ही स्वामींची कृपा आपल्यावर होत असते आणि स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत. आपला काळ वेळ हे सगळं काही स्वामींच्या हातामध्ये आहे. आणि तुम्हीच विचार करा, जेव्हा एवढी मोठी शक्ती आपल्या पाठीशी उभी असते, हे स्वामी आई आपल्या पाठीशी उभी असतील, तर आपल्याला घाबरण्याची काय गरज आहे. म्हणून सांगते की फक्त स्वामींवर प्रचंड विश्वास ठेवून स्वामींची सेवा करा, निस्वार्थ भावनेने सेवा करा आणि आपले कर्म चांगले ठेवा आणि मग बघा की तुमच्या आयुष्यामध्ये कोणकोणते बदल घडून येतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.